मागच्याच आठवड्यातल्या चॅनलवर मला वाटतं गिरीश कुबेर त्या चॅनलवर होते आणि त्यांनी सविस्तर महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ही अतिशय चिंताजनक आहे आणि तो फक्त महाराष्ट्रापुरता सीमित विषय नाही आहे. देशाचं GDP आणि ग्रोथ ही यावेळेस 5.4ला ड्रॉप झाली आणि रेपो रेटमध्ये पण चेंजेस व्हावे, लोअर व्हावे असं परवाच्या दिवशी कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आणि निर्मलाजींचंही स्टेटमेंट होतं. त्याच्यामुळे इकॉनॉमी, त्याच्यावर मीही मागच्या आठवड्यात बँकिंगवर बोलले की भारताची ग्रोथ, इकॉनॉमिकल सिच्युएशन, फिस्कल डेफिसिट अनेक राज्यांमधलं हे सगळं खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे. प्लस आपलं नेबरहुड म्हणजे बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान त्याच्यामध्ये असलेली अस्थिरता हा एक पडेल आणि ग्लोबल म्हणजे आता ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशननी जी टॅरिफचा उल्लेख केला, आता ह्या टॅरिफचा इम्पॅक्ट खरंच ते करणार आहेत का नाही करणार. म्हणजे एकीकडे ग्लोबल स्लो डाऊन, दुसरा ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यानंतर टॅरिफ्स, त्याच्यानंतर भारत सरकारमधलं ह्या क्वार्टरचं स्लम्प जे 7% वरून 5.4 आहे, त्याच्यातून होणारी महागाई, बेरोजगारी, त्याच्यानंतर आपलं फिस्कल डेफिसिट, ह्या राज्याचा अनेक राज्यांचे ते फिस्कल डेफिसिट FRBM ॲक्ट्स आहेत, प्लस नेबरहुड इश्यूज, आपण सगळीकडे नेबरहुड इश्यूज आहे, प्लस अमेरिकेमध्ये जी केस चाललेली आपल्याबद्दल निज्जरची केस जी तुम्ही सगळ्यांनी एक्सटेन्सिव्हली कव्हर केली, त्या केसची आता पुढच्या महिन्यामध्ये काहीच दिवसामध्ये खरं कॅनडामध्ये ती ट्रायल सुरू होईल. त्यामुळे मल्टिपल गोष्टी ग्लोबली आणि इंटरनली आणि स्टेट म्हणजे स्टेट लेवलला एक गोष्टी, देशाच्या लेवलला एक गोष्टी आणि इंटरनॅशनली इंडियाज रोल, या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेट आत्ता दिसत आहेत आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये या सगळ्यावर चर्चा व्हावी ही आमची सातत्याने मागणी. निवडणुका जिंकावं म्हणून सगळं आर्थिक गणित बिघडलं, म्हणजे लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांची वीजमाफी असेल, यामुळे आता राज्य आणखी सुधारायला 2-2.5 वर्ष लागतील असं अर्थतज्ञ म्हणतात. तुम्हाला वाटतं काही? नाही, डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. डेटाच सांगतोय ना ते. आणि आज कुठल्या तरी चॅनलचं मला हे आलंय की ते निकष बदलत आहे असं काहीतरी आलं. काय काय निकष बदलत? फडणवीसांनी मुलाखत दिली, 2100 रुपयांवर त्यावेळेस प्रश्न विचारला ना, त्यावेळेस त्यांचं एक विधान असं होतं की हे सगळं जे आहे ते बजेट ज्यावेळेस येईल, म्हणजे अर्थमंत्री ज्यावेळेस त्यावेळेस बघू असं. त्याच्यामुळे मार्च मध्ये मग त्याची क्लॅरिटी आपल्याला येईल अजून. त्याच्यामुळे फसवणूक वाटते का जनतेची? बघूया ना, डेटा तर येऊ दे, सगळा डेटा आल्यावर बोलू. नवनियुक्त मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री त्यांना तुम्ही काय प्रत्यक्ष शुभेच्छा वगैरे दिल्यात? नाही, मी ट्विट केलं शपथविधी चालू असताना ट्विट ते व्यस्त असतील ना आता राज्य चालवायचे, एवढे सगळे डिपार्टमेंट्स आहेत, किती बिझी असतील सगळे. काय बनावट औषधाची केस नवीन नाही आहे, जुनी आहे. मी ही 1.5 वर्षापूर्वी रेस केलेली आहे. एक्सपायर्ड औषधं महाराष्ट्राच्या सिस्टममध्ये आहेत हे मी 1.5 वर्षापूर्वी बोललेलो. मी 1.5 वर्षापासून त्याच्या विरोधात बोलले. हे परत आलंय कारण एक्सपायर्ड औषधं सिस्टममध्ये आहेत हे मी मागेही बोललेले. म्हणजे हा कंटिन्युअस इश्यू आहे, हा खूप सिरियस इश्यू आहे. कारण गरीब माणसाला तुम्ही एक्सपायर्ड जर औषधं देत असाल आणि ती सरकारने विकत घेतलेली औषधं, व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू. इंडिया अलायन्सचा मुद्दा म्हणला, ममता बॅनर्जी काल एका माध्यमाच्या मुलाखतीत असं म्हणाला की इंडिया आघाडी स्थापन करायला मी मुख्य होते किंवा मी पुढे होते. इंडिया आघाडीत आता जो आहे तो संवाद यायला नाही, मला जर चान्स दिला किंवा मला संधी दिली तर मी अध्यक्ष होऊ शकेल इंडिया आघाडीची. कसं बघता ममता बॅनर्जीच्या या विधानाकडे? कारण पवारसाहेब स्वतः सगळ्या गोष्टी गेल्या आणि नाही, अर्थातच त्यांचं स्वागतच होईल. कारण का ह्या लोकशाही टिकवण्यासाठी एक सशक्त विरोधी पक्ष हा कुठल्याही देशामध्ये असला पाहिजे असं आमची आग्रहाची भूमिका आहे. त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस किती यश आलं तरी समोर एक विरोधक असला पाहिजे. चेक्स अँड बॅलन्सेससाठी हे आपलं संविधान म्हणतं. त्याच्यामुळे जर दिदी ह्याच्यात काही पुढाकार घेणार असतील तर अर्थातच आम्ही त्याचं स्वागतच करतो. निवडणूक निकालानंतर वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचे विश्लेषण करतो आहोत, कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहोत. एकूण संघटनात्मक बदल काय अपेक्षित आहेत का? म्हणजे परवा असं बोललं गेलं की साहेबांची एक हे पद्धत आहे की विशिष्ट कालावधीनंतर मंत्री फिरवायची असते. आता पार्लमेंट नंतर आता आम्ही सगळे ह्या सगळ्या मोठ्या इश्यूजमध्ये पार्लमेंटमध्ये आता सगळेच व्यस्त आहोत. कारण का हे नॅशनल इंटरनॅशनल, परवा तुम्ही
चायनाचं पण जयशंकरजींचं स्टेटमेंट बघितलं असेल. त्यामुळे या खूप गोष्टी आणि मी मगाशी लिस्ट आउट केलेल्या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंटमध्ये चर्चा व्हावी. आम्ही पण चर्चा करतोय, डायरेक्टली सरकारशी पण चर्चा करतोय. त्यामुळे ह्या सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतोय. त्यामुळे हे करत असताना हे पार्लमेंट संपेल 20 तारखेला, त्याच्यानंतर संघटनेच्या मीटिंग आणि निर्णय. काही काल मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरेंबद्दल ते बोलले की गरज पडली तर महापालिकेला आम्ही राज ठाकरेंना सोडून घेऊ. आज संजय राऊत म्हणताय की भाजप खात्यातील खेळणं राज ठाकरे झाले. तुम्हाला देखील तसंच वाटतंय? जर शब्द गरज असेल तर वाटलं असेल ते दुर्दैव आहे. पण शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या दोघांनी ठरवायचं एकत्र करायचं का काम. राज ठाकरे पण ईव्हीएम मिशन विरोधात लढत आहे. हो, मला पत्र आलंय त्यांचं ह्याच्यावर की ईव्हीएमच्या विरोधातलं एक पत्र आलंय मला. चर्चा आहे. हा 2014 पासून मी लढत होतो, कोणी मला साथ दिली नाही. हो, ते पत्र आलंय आम्हाला. आणि त्याच्यात त्यांचं असं म्हणजे करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण त्याच्यात असं लिहिलं होतं की ईव्हीएम होत नाही तोपर्यंत आम्ही इलेक्शन लढणार नाही का, असं काहीतरी होतं त्याच्यात लाईन. त्याने अर्थातच ज्यांना आमची मागणी आहे बॅलेटवर व्हावं. बघूया ना, आता पुढच्या 1-15 दिवसामध्ये ह्या सगळ्यावर चर्चा होईलच. सगळ्यांची मतं आहेतच आणि स्ट्रॉंग मत आहे. त्यामुळे बघूया सगळ्यांची काय मत आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कुठेतरी फेरबदलला पाहिजे. आज हिंदूच्या मुद्द्यावर राज्यभरात आंदोलनं झाली. बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवरचे अन्याय होते अत्याचार, बांगलादेशचा झेंडा देखील त्यांनी झालेला पाहिजे. आपली काय भूमिका आहे सगळ्यांना? नाही, आम्ही आज ऑलरेडी पार्लमेंटमध्ये याच्याबद्दल बोललेलं. मी आत्ताच बोलले ना, ऑल अबाउट नेबर्स. त्याच्यामुळे सगळ्या नेबरहूडबद्दल सिरियस कन्सर्न हे मी स्वतः हो, सगळ्यांना जे कोणी निवडून आले तर कुठलंही पद त्यांना मिळालं तर त्याचा चॉईस असतो. या go ahead. No, Mamta Didi is an internal part, absolute integral part of the India Alliance. She's one of the tall leaders of India. And in a vibrant democracy, there's a very big role and responsibility for the opposition. So clearly, if she wishes to take more responsibility, we'd be overjoyed. Abu also had made a statement that MD will not continue because the Shivsena UPD is changing its stand and wrote something about Babri Masjid. Sure, I'll verify that because we are working very closely with Akhilesh ji in Delhi. Even in what happened in UP and Sambal, we have all stood by together. So clearly, I'm not aware of the stand they have taken in Maharashtra, but I will definitely run it through the Akhilesh ji on Monday in Delhi. Last question. Congress is very critical and openly critical about the EVMs. What's your stand? No, I think there's a lot of murmur in society, a lot of anxiety, and a lot of issues and questions raised about it. So I think if there is so much concern and unrest amongst people, then why wait for it? If people are showing suspicion about EVMs, I think it would be a nice way and gracious enough to move it to the ballot the way globally it has happened in most western part of the world. So do you expect the local body elections to be done? Well, that's what we are asking. So let's see how the story unfolds.